त्या आईला सकाळचं 6 वाजलं आणि झोपून राहिलाय. ए शांता, ए गधड्या उठ. काय झालं बाबा? काय झाला? उठ. पाणी पडायला लागलाय. नांगर धरल कोण आता? माझी वय झाली आता, मी नाही नांगर धरत. तुलाच नांगर धरायला लागेल आता. घराची जबाबदारी घ्यायला लागेल तुला. उठ पटकन. बायको पण नाही करून देईल तर जबाबदारी देतोस माझ्यावर? हो, बायको करून देसाल तर ना जबाबदारी घेन मी घराची. काय अरे गधड्या, आळश्या, डोळं तर उघडशील. चल पटकन. ते बैल, लांडा बैल, मला 2-2 बैल कसं घेऊन जाऊ मला? ये पटकन. त्या आईला अजून कोंबडा पण आरवेल नाही तर बाबाने उठवला. त्या आईला दणका जसा नापास झाला काय. त्या आईला तर माझे हरीचे पोरानं 3-3 पोरा झाली, 4-4 पोरा झाली. मला अजून बायको पण करून देईल नाही. त्या आईला पिकून दाढ्या गळायला आल्या. काय करायच्या? आयटम पठवल्या त्या, त्यांची लग्न झाली ना आता त्यांची पोषा मला मामा मामा सांगते. बायको करून द्यायची टाकून बैला अजून परत चारायला येते. त्या आईला तर कधी कधी असा विचार येतो ना, काय ह्या सगळा सोडून जावा हिमालयात तिकडं. पण तिकडं नेटवर्क नाही ना, नेट नसे चालत. करू दे. शांता लवकर ये रे. आलो बाबा. बाबा आता बैला सोडायची टाकून तिकडं कुठे जातोस? आलो. हे इकडे जरा 2 नंबरला जाण येतो. ताव तू बैला सोडून ठेव. बाबा मी नाही बैला सोडून ठेवणार, अजिबात नाही. ते दिवशी बैला सोडायला गेलो तर लांडे बैलाने डायरेक्ट लात दिली. थोडी लात चुकली नाही तर आपलं वारीस जन्मालाच नाही येत.